तुम्हाला विचारायचं आहे आता या ठिकाणी. मिस्टरांकडून तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिली आहे की ते जेवढे घरच्यांवर प्रेम करतात तेवढं माझ्यावर पण त्यांनी नंतर केलं पाहिजे. 1 मिनिट. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. काय मान्य आहे? प्रेम करतं घरच्यावर जसं करतो तुमचं तिला पण तिच्यावर पण प्रेम करणार. कधी करणार हे? कधी सुरू करणार की सुरू केलंय आधीच? लग्नानंतर करणार. लग्नानंतर, आता नाही करणार. दुसरी अपेक्षा की त्यांनी म्हणजे जसे ते मित्रांवर फिरायला जातात तसं आपल्या फॅमिलीबरोबर थोडं टाईम देऊन आम्हालाही कधीतरी फिरायला न्यावं, म्हणजे वर्षात एकदा तरी. काय हो मान्य? हो नेणार ना. कुठे? जिथे बोलतील तिथे. भांडू बेस्ट नाही भांडू बेस्ट नाही, जरा लांब घेऊन. लांब. तिसरी अपेक्षा तिसरी, मी फर्स्ट टाइम खेकडा नाही बनवणार, दुसरं काय पण बनवेल. मलाच टेन्शन आलं आता. काय हो मान्य आहे तुम्हाला? हो मान्य आहे. हां, ते अपेक्षा बघा काय काय. हो. बरं आता तुम्ही सांगा तुमच्या 3 अपेक्षा आमच्या ताईकडून. ती जशी आईवडिलांकडे राहते तशीच स्वतःच्या आईवडिलांना सांभाळून घेते, तसं माझ्या आईवडिलांना पण तिने सांभाळून घेतलं पाहिजे. मान्य आहे? हो. 2. दुसरं म्हणजे मला कामामुळे जास्त टाईम नाही देता आला तरी मला तिने समजून घेतलं पाहिजे. पळा. मान्य आहे? मान्यच करायला लागेल ना. नंतर बोल नका फिरायला नेत नाही म्हणून. आता मान्य केलं तर. हां. नाही, मान्य आहे, ठीक आहे. तिसरी तिने तिला जे काय वाटतं मनामध्ये ते म्हणजे कुठेही न घाबरता सांगावं मला, म्हणजे काय इच्छा कुठली असेल. गोष्ट मनात ठेवून मनात नये, ठेवू जी नये. काय ती व्यक्त व्यक्त करावी. बरोबर. काही मान्य? हां, व्हेरी गुड. आता तुम्हाला मला विचारायचं आहे की त्यांच्या सासरच्यांना तुम्ही काय सांगाल, काय विश्वास द्या? त्यांना मी एवढं सांगेल की मी सुनेसारखी नाही राहणार, त्यांच्यासारखी, म्हणजे त्यांच्या परिवारातलीच एक आहे. त्यांना असं नाही वाटणार कधी की मी बाहेरून आले. मी त्यांना सगळ्यांना समजून घेईल आणि प्लस नॉनव्हेज आईंपेक्षा चांगलं नाही जमणार, पण प्रयत्न करेल आईंसारखंच बनवायचा आणि सगळ्यांना खुश ठेवायचं. वा, सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आमची ताई करणार. तुम्ही त्यांच्या घरच्यांना काय विश्वास द्या? तिला म्हणजे ती घरी आल्यानंतर जशी आईवडिलांकडे राहायची तशीच आमच्या घरी पण राहील. पुढे तिला काही डोळ्यात अश्रू पण नाही येणार याचा मी प्रयत्न करेन. मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्नानंतर ही ताई लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरात येणार आहे, त्याच वेळेला त्यांच्या घरासाठी तुम्ही खंबीरपणे मुलगा म्हणून उभे राहणार ना? हो. हां, राहणार. त्यामुळे काळजी करू नका. मुलगी जाते पण मुलीबरोबर एक मुलगा तुमच्याकडे येतोय, तुम्ही काळजी करू नका. खूप छान प्रेम आणि लक्ष तुमच्या दोघांवरही असेल, संपूर्ण कुटुंबावर असेल. आणि माझ्या मते हे त्या मुलाने जावयाने केलं त्याच्यासाठी आईबाबांची कुठलीच हरकत नसेल. किती छान. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमचं. आणि आमच्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हसत राहा, एकमेकांशी खरेपणाने वागा आणि नाती कशी घट्ट होतील यासाठी प्रयत्न करा, असं म्हणत आजचा भाग इथे संपवतो आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.